नमस्कार मंडळी, मी रुपेश साळवे आणि माझ्या एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय मुंबईला गणपती बघायला आणि आम्ही लगेचच स्कूटी काढली आणि निघालो मुंबईला गणपती बघायला. लगेच पोहोचलो इथे लालबाग परळला आणि पहिल्यांदा आम्ही गेलो परळचा राजा बघायला, म्हणजे नरे पार्क इथे. आम्ही स्कूटी पार्क केली, गेलो आणि हे बघा परळचा राजा. सुंदर अशी मूर्ती होती परळचा राजा. त्याच्यानंतर आम्ही पुढे लगेच लालबागला गेलो. लालबागला गेलो तर खूप अशी गर्दी होती लालबागला. तर आम्ही बाहेरूनच बघितलं की दर्शन घ्यायचं की नाही ते, आणि आम्ही ते विचारलं तर किती वेळ लागेल लालबागच्या राजाला. तर तिथे 12 ते 14 तास लागतील असं सांगितल्यावरती आम्ही तिथे न जाण्याचाच निर्णय घेतला आणि आम्ही पुढे गेलो. पुढे आम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीला गेलो. तो गणपती पाहून झाल्यावरती आम्ही पुढे चिंचपोकळीच्या चिंतामणी बघितला आणि मग पुढे आम्ही तसंच निघालो. पुढे मग आम्ही इथे गेलो, रंगारी बदक साईचा गणपती पाहायला गेलो. सुंदर असा स्वामी समर्थांचा देखावा केला होता. सो आम्ही तिथून लाईन मधून गेलो पुढे आणि ही मूर्ती बघा, रंगारी बदक साईची सुंदर अशी मूर्ती होती आणि स्वामी समर्थ महाराजांचा देखावा केला होता पूर्ण असं तिथे अक्कलकोट असं. खूप छान असा देखावा केला होता आणि तिथून आम्ही निघालो आणि आम्ही खेतवाडीला गेलो. खेतवाडीमध्ये आम्ही पाहिला कृष्णाच्या अवतारामध्ये सुंदर अशी मूर्ती होती, म्हणजे कृष्णाच्या अवतारामध्ये होती. छान अशी ती आम्ही पाहिली खेतवाडीमध्ये. पहिला खेतवाडीचा गणपती पाहिला आणि हा गणपती पाहिल्यावर सुंदर असा देखावा, मूर्ती पण अशी सुंदर अशी होती. हे पाहिल्यावरती आम्ही मग पुढे खेतवाडीची दुसरी गल्ली, जी 12वी गल्ली, त्या गल्लीमध्ये गेलो आणि हा तर दुसरा गणपती पाहिला. छान, ही पण छान मूर्ती आणि भव्य अशी मूर्ती होती. सो आम्ही लाईन मध्ये होतो, लाईन मध्ये हळूहळू पुढे गेलो आणि आम्हाला मूर्तीचं चरणाशी दर्शन झालं. हे श्वेताने दर्शन घेतलं चरणाशी मूर्तीचं. नंतर मीही घेतलं, मूर्तीशी गेलो आणि बघितलं तर घड्याळात रात्रीचे 2:30 वाजले होते. सो आम्ही घरी जायला निघालो.